नमस्कार मंडळी. तर तुम्हाला हे काय दिसतंय समोर? हे बुरुज आहेत. हे एका रात्रीत बांधले असे आख्यायिका आहे. खरं काय माहीत नाही, पण असं म्हणतात. आणि हे आपलं नागोबा मंदिर. इथे एक 2 आठवड्यापूर्वीच नागोबाचा सप्ताह चांगल्या उत्साहात पार पडला. असं सुंदर असं आपलं मंदिर आहे. आणि मस्त असं कलर वगैरे दिलेला आहे मंदिराला. आपण दर्शन घेऊया मंदिरामध्ये जाऊन. नंदीचं दर्शन घेऊया पहिल्यांदा. हे आपलं नागोबाचं मंदिर दर्शन घेऊया. ही भीत लावूया. पाहू शकता हे अशा प्रकारचं आपलं मंदिर आहे. आणि सुंदर असं वातावरण आहे, पाहू शकता. आणि विहीर आहे जी पडलेली आहे, ढासळलेली आहे. त्यावेळेस सध्या काहीच नसतं ह्या विहिरीमध्ये. आणि आपण चाललो आता बुरुजाच्या दिशेने. तर पाहू शकता हे ऐतिहासिक बुरुज आहेत. मस्त असं त्यावेळेचं स्ट्रक्चर आहे. आणि कित्येक वर्षापासून हे स्ट्रक्चर आणखी बी तसंच दिमागात उभारलेलं आहे, तसंच जागेवर आहे पूर्णपणे. आणि हे दुसरं बुरुज. आणि ते एक तिसरं आहे जे की पडलेलं आहे बऱ्यापैकी पूर्णपणे. आणि हे ढासाळीच्या परिस्थितीमध्ये आहे. आणि तुम्हाला मी पूर्ण दाखवतो. आणि हे बघा, अशा प्रकारचं समोरून याचं व्ह्यू दिसतो. हे दुसरं बुरुज आणि हे तिसरं. तर याच्या आतमध्ये जाऊन पाहूया आपण कसं आहे. आणि अशा प्रकारे आतमध्ये आपण आलो आहेत. आणि पाहू शकता अशा प्रकारचं रचना आहे. त्यावेळेस इंजिनियरला पण कोड्यात पाडेल अशा प्रकारचं रचना आहे. आणि इथे महादेवाची पिंड आहे, दर्शन घेऊया. आणि इथे एक मार्ग आहे, जो मार्ग श्री भीमाशंकर मंदिर या ठिकाणी डायरेक्ट निघतो असं म्हणतात. तो मार्ग बंद आहे सध्या. आणि अशा प्रकारची रचना आहे. आणि हे दुसरं बुरुज जे की ढासाच्या परिस्थितीमध्ये आहे. आणि आपण जे तिसरं म्हणतोय जे पूर्णपणे बऱ्यापैकी ढासळलेलं आहे, त्याकडे आपण जाऊया. तर पाहू शकता हे अशा प्रकारे हे पडलेलं आहे जवळपास. आणि आपण असं गेल्याच्या नंतर इथे काही कोडे आहेत, दिसतात का? हे पहा, हे कोडे आहेत. तर म्हणतात हे कोडी सोडवणं फार अवघड आहे. अशा प्रकारचे कोडे आहेत जे की दगडावर कोरलेले आहेत. आणि हे पूर्ण स्ट्रक्चर असं पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे झाड आहे आतमध्ये आणि हे ढासळलेलं आहे. तर हे आपल्या कोंडगावामध्ये हे ऐतिहासिक वारसा लाभलेली गोष्ट आहे. तर दुरून पाहिलं असाल तुम्ही, कधी येऊन बघू शकता. आणि असं ऐतिहासिक वारसा हा जपला पाहिजे.
धन्यवाद.